आला करते संत जना पुण्या निगा हस्ते भाग्याचा तो पावे येते भाग्याचा तो पावे येते भाग्याचा तो पावे येते वाणी पुण्या भाग्याचा तो पावे भाग्याचा तो पावे येते भाग्याचा तो पावे लाही चित्राते हाती दोष देखोनिया पडते दोष देखोनिया पडते दोष देखोनिया पडते लाही चित्राते देखोनिया पड़ती दोष देखोनिया पड़ती
आज आपण सर्व वैष्णव मेळावा कालचा भरला हा आनंदचा स्वाद आपण सर्वजण एकनिष्ठेने घेत आहोत. कोणाचा अनुभव वेगळा, कोणाचा अनुभव वेगळा, सर्वांनी आपला अनुभव बाबाच्या सहवासातून संत जेव्हा जीवनामध्ये येतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला काला म्हणजे काय याचं ज्ञान देतात की बाबा रे, या जीवनामध्ये आल्यानंतर हा काला जर घेतला आहे तर पुन्हा या जन्म मरणाच्या फेरीत तो पडतो. तर निळोबा राय म्हणतात की बाबा रे, काला करते संत जन. जे खरे संत असतात ते काला करून दाखवतात आणि अंगी अनुभव आणून देतात. पहा, त्याच्या अगोदर आपण पांडुरंगा करू प्रथम नाम. वैष्णव मेळावा म्हणजे काय? कारण जगाच्या बाजारात हा वैष्णव मेळा सर्वांचा मेळा दिसते. शेतकऱ्यांचा मेळावा, ठमक्याचा मेळावा, टमक्याचा मेळावा. परंतु हे गोष्ट काय आहे? वैष्णव मेळावा म्हणजे काय? आमचे बाबा आमच्या जीवनात आले कारण मनुष्य देह हा अति दुर्लभ आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे हा नरदेहाचा वारा. मग हा मनुष्य देहाचा वारा अकस्मात काकतालीय न्यायाप्रमाणे हा मनुष्याच्या हाती लागला. मग हाती लागायच्या अगोदर मी माझ्या बाबाचं स्मरण करतो. आदी पूजा गुरुनाथा, आदी पूजा गुरुनाथा, त्याची चाले देवावरी सत्ता. आदी पूजा गुरुनाथा, तुका गरजतो पोवाडे, तुका गरजतो पोवाडे. गुरु भक्त होतील थोडे, आधी पूजा गुरुनाथा, आधी पूजा गुरुनाथा. वैष्णव मेळा म्हणजे जे भरकटलेले मन आमच्या ठिकाणी निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी संशय येते की बाबा रे, हा देव खरा की तो देव खरा, हे हा गुरु खरा की तो गुरु खरा. परंतु गुरु म्हणजे काय आणि सद्गुरु म्हणजे काय? तर गुरु हे अनेक प्रकारचे असतात. कोणी मंत्र देते, कोणी तंत्र देते. परंतु गुरु हा सद्गुरु जे सत्य वस्तूची ओळख करून देते. कारण काला याचा अर्थच तो आहे की जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचरले जैसे तैसे. बाबारे, जीवाचं आणि शिवाचं जोपर्यंत ऐक्य होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये काला येत नाही. मग बाहेरच्या जगामध्ये काला नसेल का? हो आहे, परंतु बहिरंगानं आहे. कारण अंतरंगातले वर्म, आतले वर्म जोपर्यंत आमच्या हाती येत नाही. कारण ऐसे वर्म मज, ऐसे वर्म माझा दावी नारायण.
लोणी, कारण भक्तीचे वर्म जयाच्या हाती, तयाच्या घरी दया क्षमा शांती. पहा, भक्तीचे वर्म, कारण मुख्य जोपर्यंत वर्म हाती येत नाही, कारण मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ संप्रदाय फळ तेथून या. मग तेथून म्हणजे कुठून? आमच्या नांदुरापासून तर मलकापूर पर्यंत, की मलकापूर पासून तर आळंदी पर्यंत, आळंदी पर्यंत जरी गेलं तरी चैतन्याचं जे मूळ आहे, जे संप्रदायाचं मूळ आहे, तेथून आमचे जे ओम हंस परम ब्रह्म अत्री दत्तात्रय तेरोबा बाबा बंडोबा बलभीम, जे शांतामाई, पूर्ण परंपरा, तर आमची परंपरा जे श्रीपाद बाबापर्यंत आली, जे खऱ्या वर्माची, जे गुह्य नामाची, की जेणेकरून तुझ्या जीवाचा उद्धार होईल. मग ते वर्म, जे मुख्य वर्म आहे, ते जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत जीव हा कृतार्थ होत नाही, किंवा त्याला भक्ती म्हणजे काय हे कळत नाही. कारण आपण देखी तर भक्ती भरपूर करतो, मंदिरात जातो, पूजा करतो, ध्यान करतो, परंतु ध्येयी ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. बाबा रे, मी ध्येयी ध्याता ध्यान, मी ध्यानात सुद्धा सापडत नाही. तो मी कुठे आहे? तर तो भगवंताच्या भक्ताच्या हृदयामध्ये आहे. मग तो हृदयातला श्रीहरी प्रगट करण्याचं काम आमचे बाबा म्हणजे प्रेमदास बाबा, कारण 350 वर्षाच्या अगोदर नाथ महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज, त्याच्यानंतर नाथ महाराज झाले, आणि नाथ महाराजांच्या काळानंतर आमचे श्रीपाद बाबा 350 वर्षांना आले. बरोबर. तर जशीची तशीच परंपरेचा जो अनुभव आणून देतो ते म्हणजे गुह्य नाम. मग गुह्य ज्ञानदेवा गुढगम्य ज्ञानदेवा लागले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती. मग निवृत्ती राजाने ज्ञानदेवाच्या हाती काय दिले असेल? असं उघड दिले असेल का हो? कारण वैष्णव म्हणे जया अवघी देवावरी माया. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंताचे अंत पाता नाही. भावरे, वैष्णवांचं गुह्य, कारण वैष्णव म्हणे जया अवघी देवावरी माया. कारण वैष्णवांचं एक तत्व असते, आणि ते तत्व जर तुम्हा मला भक्ताला खरे भक्त जर असाल आणि ते जर आपल्याला मिळालं असेल तरच आमच्या जीवाचं कार्य कृतार्थ होईल. कारण संसारामध्ये जीव हा कनिष्ठ असतो. पहा, संसार करत 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 अनादी कालापासून हे अविरत चक्र मनुष्याच्या ठिकाणी जन्म मरण जनरूपी मरणम जनरूपी मरण, पुन्हा जन्म, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण, हे अविरत कार्य असं जीवाच्या ठिकाणी चालू आहे. परंतु प्रत्येक योनीच्या ठाकी ठाई हा विचारूच नाही इतर योनीच्या ठाकी. कारण आर निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान. बाबा रे, मनुष्य देहामध्ये तुला हात पाय दिले, डोळे दिले आणि ज्ञान दिले की याची देही घड देवाचे भजन,
की नको पुढचं. याच देवीकडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. कारण कितीही जन्म गेले आणि पुढे कितीही राहतील, कारण ही माया आपल्या मागोमाग पाठोपाठ येतच राहते प्रत्येक जन्मामध्ये. कारण मायेचं सर्वात महान कार्य आहे की स्वस्वरूपाला झाकून टाकणे. सत्य वस्तू तुमच्या जवळच आहे. सर्व सुखाचे आगर म्हणजे डेपो तुमच्या जवळ आहे. मग आमच्या जवळ असताना सुखाचा आराम तुमच्या जवळ असताना आम्हाला गुरु दाखवी निजन सौभाग्य देऊन अखंड नांदगे. कारण ईश्वरी सेवेचं फळ पहा सांगता राहिले की जीव हा संसारामध्ये कनिष्ठ असतो आणि ईश्वराची सेवा केली म्हणजे तो श्रेष्ठ. सद्गुरूची ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची भेट झाली म्हणजेच आम्ही ईश्वराची सेवा पूर्ण केली. कारण जीव हा संसारामध्ये कनिष्ठ असतो, ईश्वर त्याला श्रेष्ठ करतो आणि सद्गुरू किंवा संत त्याला सद्गतीला म्हणजे जीव हा कृतार्थ होतो. कृतार्थ होणे म्हणजे जन्म आणि मरणाच्या फेरेतून मुक्त करणे. मग ईश्वर त्याला मुक्त करू शकत नाही. आपण नामदेवरायाची कथा ऐकली की बाबा जेव्हा गोरोबा काकांना थापटलं मडकं तेव्हा कच्च ठरवलं पूर्ण. कारण आमची संत मालिका पूर्ण बसलेली होती. ज्ञानीवंत तत्वज्ञानी ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महान संत. कारण सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार निवृत्ती दातार. कारण तत्वज्ञानी ज्ञानी बसेल असताना आमचे नामदेवराय कच्चे ठरले. का कच्चे ठरले तर त्यांना संतांचा खऱ्या संतांचा बोध नव्हता. साधू बोध झाला, मग बोध झाला नव्हता तोपर्यंत त्यांचं मडकं काय होतं तर कच्च होतं. तर त्या कच्च्या मडकानंतर कच्च ठरवलं तेव्हा त्यांना वाईट वाटलं की देवा तुझ्या जवळ मी येतो, बोलतो, तू बोलतो माझ्याशी, माझ्या हातचा प्रसाद नैवेद्य खातो आणि मी कच्चा कसा. तर तेव्हा भगवंताने सांगितलं की बाबा रे खरोखर तू कच्चाच आहे. संतांनी सांगितलं ना तर तू कच्चाच आहे. तेव्हा तू या विसोबा खेचरांकडे जा म्हणजे तू काय होशील तर तुझं मडकं जे आहे ते भाजलं जाईल. पहा मग ते मडकं भाजण्याकरता जेव्हा गेले विसोबा खेचरांकडे तर काय तर त्यांचे पाय पूर्ण पिंडीवर ठेवलेले होते. मग हे काय देवावर पाय. विठ्ठल जडी तडी विठ्ठल जडी तडी भरा विठ्ठल जडी तडी भरा मग ते पिंडीवरच पाय दिसले की हे काय बाबा तुझे सर्व पिंडीवर. मग विसोबा खेचरांनी सांगितले की नामा जिथे देव नाही तिथे माझे पाय ठेव. मग
दुसऱ्या ठिकाणी पुन्हा अजून उचलून पाहिले ठेवले तर त्याही ठिकाणी महादेवाची पिंड तयार झाली. असे अनेक ठिकाणी त्यांनी प्रयत्न करून पाहिले, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना काय दिसला तर या चराचरामध्ये भगवंत दिसला. हरपली दोन्ही नेत्र आंधळे धर्म जाग सदैवाचा देवा पर उपकारे आंधळा दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. कारण जीवाच्या ठिकाणची जे ज्ञान दृष्टी होती, जे ब्रह्मदृष्टी होती, जे त्याला पाहण्याची जी दृष्टी होती ती हरपली होती. मग संतांनी जो काला केला त्या काल्याच्या द्वारे अनुभव आम्हाला या नामाच्या द्वारे आणून दिला की भक्ती म्हणजे काय. तर भक्ती म्हणजे देव आणि भक्त एकरूप होणे. कारण देवाशी जो विभक्त तो देव नव्हे, जो कारण ही माया अभेद निर्माण करते, भेद निर्माण करते. कारण मायेचं कार्य भेदाचं आहे. कारण अभेद वाचनी नकडे भक्तीचे महिमान कोटी कोटी आन केली, कोटी कोटी आन. कारण अनंत जप केले, तप केले, तीर्थ केले, व्रत केले, निरवरांची अनेक साधने केली, नाना साधनाच्या केल्या घटाट धन्य सापडली आनंदाची वेळ दिने कोणीला बुद्धीचा दृष्टी दाखविला यशोदेचा पार नाना साधनाच्या केल्या खटाट. निरोबानंद बाबाने अनेक साधने केली, खटाटोप केली, प्रयत्न केले, गिरी गुहात गेलो, परंतु आम्हाला जे ब्रह्मनाम आहे ते कारण या मृत्यू लोकांमध्येच हे नाम आहे. या कारण स्वर्गताती देव इच्छिताती अमर मृत्यू लोकी हवा जन्म. स्वर्गताती देव हा तर ते देव सुद्धा आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये हा काला घेण्याकरता आम्ही यावं अशी इच्छा करता. परंतु आपण अकस्मात काकतालीय न्यायाप्रमाणे पहा. काकतालीय म्हणजे एक मनुष्य गंगेवर आंघोळ करायला जातो, भजन करतो, रामकृष्ण हरी, परंतु आशेनं करतो, इच्छेनं करतो. मग अकस्मात त्याच्या या टाळीमध्ये एक कावडा सापडतो. मग पुन्हा एक कावडा सापडला तर पुन्हा त्याला आशा लागली की बाबा रे दुसरा येईल, म्हणून तो कावडा आपल्या बगलीत ठेवतो. पुन्हा रामकृष्ण हरी म्हणत असतो, परंतु हा कावडा चूप. मग हा कावडा गेला कारण आशेपाशी केला, कारण आशेनं मोहानं तो सापडत नाही. कारण तो जर माझ्यासाठी भगवंत म्हणते माझ्यासाठी जर सेवा करत असेल, खऱ्या अर्थानं जर भक्ती गायची असेल तर रसतो मुखेची सेवावा परिमळू तो घृणेची धावा तैसा मी तो यदावा मीची म्हणून. पहा रस आपण तोंडानं टाकतो, जे सुगंध आहे ती नाकानेच घेतो. तैसा मी तो यदावा मीची म्हणून, मीची गळ म्हणून करती पांडवा माझी सेवा, मीची होऊनी करती माझी सेवा. पांडवा भगवंत म्हणते देवा माझा जो खरा भक्त असतो तो देव म्हणून देवाची प्राप्ती करतो. मग देव होण्यासाठी काय करावं लागेल तर कारा झाला संतजन. पहिल्या काला करती संतजन
वाटी आपुल्या वाटी आपुल्या हा. मला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. मग अशा पद्धतनं जर काला मिळाला तरच कारण तरच च हा शब्द फार परमार्थ. त्या देवरायाशी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरलासे, मी पणा तो सर्व ठाई न दिसे. कारण मनुष्याच्या ठिकाणी जगी थोरला देव तो चोरलासे, तो तुमच्यापासून चोरल्या गेला. कारण मी माझी भुललो, अरे बाबा मी माझ्या ठिकाणी हरपलो, परंतु कैसे हे सद्गुरु वाक्य अलौकिक. मीच माझे भोगीचे निज सुख, तेने परमानंदे डुलत. तेने परमानंद की बोले ऐसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. की त्या मुखातून कारण काना वचनाच्या भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवनो ऐकुज. आमची माऊली म्हणते की बाबा रे कानाची आणि वचनाची भेट होता क्षणीच मी प्रगट होतो. एवढं संतांजवळ महा ऐश्वर्य आहे. साधा ऐश्वर्य नाही, साधा वैभव नाही, तर महा ऐश्वर्य. कारण तिथे शून्य सुद्धा राहत नाही. कारण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहा, गुरु ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा नाही, कारण गुरु ब्रह्म नाही. पहा त्याची कारण सांगतो. गुरु ब्रह्म नाही, गुरु ईश्वर नाही, गुरु जळ नाही, गुरु शून्य नाही. तर का नाही? तर आपण गुरुला देव का मानत नाही? तर गुरु ब्रह्म नाही आणि ईश्वरही नाही. तर गुरु ब्रह्म का नाही? तर ब्रह्म जे आहे ते एकटा आहे, अव्यवहार्य आहे, तेथे व्यवहार चालत नाही. आणि आमचे गुरु व्यवहार करतात. देव आणि भक्ताची एकरूपता करतात, साधकाची भक्ताची आणि गुरुची एकनिष्ठतेने एकता जोडता. म्हणून ते काय आहे? ब्रह्म नाही. मग ईश्वर का नाही? तर ईश्वर हा सृष्टीचं नियमन करतो आणि सद्गुरु या जीवाचा उद्धार करतो. आणि जड तर मुळीच नाही, कारण त्यांच्याकडून कोणतीच जडाकडून हालचाल होत नाही, तर आमचे सद्गुरु हालचाल करतात. आणि शून्य तर मुळीच नाही, कारण शून्यच्या ठिकाणी ही महाशून्य. कारण शून्याच्या ठिकाणी पूर्णत्व नाही, तर आमच्या संतांच्या ठिकाणी सद्गुरूच्या ठिकाणी पूर्ण ब्रह्म म्हणजे पूर्णत्व आहे. म्हणून ते शून्य नाही. कारण शून्य सारोनी सुखाने निजलो गा, शून्य सारोनी तेथे. बघा मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी शून्य सुद्धा सारलं आणि जे महाशून्य आहे त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी मीच माझी जागा प्राप्त केली. कारण प्राप्तच आहे तुमच्या ठिकाणी जे सिद्ध वस्तू आहे. कारण सिद्ध तू विचारी जेने सुखी होशी, मनालसे मने पुत्रा तू मुक्त होसाशी, आशा पाशमय झाला बद्ध झाला. मग काय झाला? तर अज्ञानाने भ्रमाने. कारण तुर्याची या उपरी रे उन्मनी देखिली. कारण हा जो भवरोग आहे, हा जो गर्भवास चुकला रे, तुझी भक्ती जळली. कारण गर्भवास चुकला आणि तुझ्या सहवासाची मला भेट झाली. अशी मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करते की बाबा रे तू येताना कर्मजाळ गुंतला रे,
सोहम जो रे बाळा. तर मदालच आपल्या पुत्राला उपदेश करते की बाबा रे, तू पुन्हा पुन्हा जन्म मरणात अडकू नाही, म्हणून तू एकनिष्ठेनं संताच्या जवळ, सद्गुरूच्या जवळ जा, म्हणजे तुझ्या जीवाचं कल्याण होईल. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. कारण त्यांच्या सवे नारायण, त्यांच्या सोबत नारायण असतो. कारण देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा केल्या. कारण आधी संत देव मग, आधी संत देव मग साऊगम अनमना. आधी संत मग देव, आधी संताची पूजा आणि मग देवाची पूजा. कारण संताच्या संगती हेच कडून येतं. संताच्या संगती मनोमार्गवती, आकडावा श्रीपती हे म्हणते. संताच्या संगतीनं गेले तुम्ही, आम्ही भक्त, तरच तो आम्हाला आकडल्या जाते. कारण तो एरवी तरी मी कैसा, मुखाप्रती भानू का जैसा. बाबांते बारे मी कैसा रे अर्जुना, की एरवी तरी मी कैसा, मुखाप्रती भानू का जैसा. कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. पहा मी या वाणीत सापडणार नाही. कधी दिसीन सूर्य हा उगवते पुन्हा मावळाले जाते, परंतु काय आहे, रात्रीच्या उदरात निघाला हा भास्कर. कारण रात्रीच्या उदरात निघाला हा भास्कर. कारण सूर्य संतांचं सद्गुरूचं हे ज्ञान सूर्यप्रकाशासारखं आहे आणि ते अज्ञानाच्या पोटातूनच उगवत असते. आम्हाला हे अगोदर नाम घेतलं त्यावेळेस कळत नव्हतं की बाबा आपण तर अज्ञानी जीव, आम्ही तर विषय भोग भोगून राहिलो. मग या विषय भोगामध्ये हे ज्ञान कुठलं? तर ह्या अज्ञानाच्याच पोटातून काय निघत असते, तर हे ज्ञान उगवत असते. ज्ञानाच्याच पोटातून ज्ञान उगवत असते. तेव्हा हे ज्ञान तुम्हा आम्हाला मिळते, तेव्हा खऱ्या अर्थानं आमचा जीवाचा उद्धार होतो. नाही ज्ञाने न पवित्र मिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात कोणतीच नाही. कारण ते शब्दात सापडण्यासारखे नाही. कारण संतांचा महिमा हा बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. कारण शाब्दिकांचे काम नाही येते. कितीही 2 घंटे 10 घंटे जरी कोणी कीर्तनकाराने कीर्तन केलं तरी तो शब्दात सापडणार नाही. आमुच्या कराव्या गोठी ऐशी झालीच नाही वाकसृष्टी. आमुच्या देखे दिठी ऐशी दिठीच नव्हे. काय 40,000 70,000 घेसाल हो एका कीर्तनाचे. म्हणून नाही पण म्हणायला होतं. कारण हा जो नारदाची गादी आहे ती सत्य बोलायला लावते. चैनूभाऊचा वाढदिवस आहे ते एक कीर्तनकार 40,000 70,000 याच्या खाली नाही. पहा जसं आपल्या बापाचाच माल आहे. म्हणून नाही, कारण सत्य परिस्थिती, कारण हे शब्द हा वस्तुनिष्ठ असावा लागतो. हा सूर्य हा जयत्रथ जर अनुभव, कारण तेथील प्रमाण नेने वेदांशी ते जीवजंतूंशी केवीकडे. अरे बाबा कारण ब्रह्म डोळासा ते वेदार्थाला नाकडे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. कारण वेद जाणून गेला तो पुढे म्हणावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. जे गुह्य आहे जे सद्गुरूच्या मुखात, कारण ह्या गोष्टी ज्या आहेत विचारा सद्गुरूच्या मुखी. कानोबा ते रे ते रे ते. कारण अवघे काहीच नव्हते, शून्य होते. पाय रात्री आपल्या बाबाने पुन्हा हे घेतला, अभंग घेतला की अवघे शून्यच होते. पाही सूर्य तारा चंद्र नाही, पण ते एक ढालगद निर्माण झाली, माया निर्माण झाली. तिने एवढे व्यापिले रे इंद्रदिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. कुठे कळलं? अमरपुरी तिची घरकुली, इंद्रदिकास म्हणे बाहुली. कारण हा सुंदर देह दिला गोमटा निधान. हा सुंदर देह आम्हाला मिळाल्यानंतर त्याची जर प्राप्ती केली नाही तर पुन्हा जन्म मरण्याच्या फिरत. कारण बंगला खूप बनायावे, अंदर नारायण सोयावे, इस बंगलो को 10 दरवाजे, बीच भवन का खंबावे, आवत जावत किसी ने देखा, यही तो बडा चंबावे. हेच तर मोठं नवल आहे. आणि ते नवल
आमचे सद्गुरू आमचे प्रेमदास बाबा त्याचे ते काय करतात तर ते कोळं सोडतात. आजी पिटले माझे आजी पिटले माझे कोरे, आजी पिटले माझे कोरे, आजी पिटले माझे कोरे, आजी पिटले माझे कोरे. बहुत धर्माचे साखरे, बहुत धर्माचे साखरे, बहुत धर्माचे साखरे, बहुत धर्माचे साखरे. कोणाकडे पुढे, कोणाकडे पुढे, कोणाकडे पुढे, कोणाकडे पुढे. अनादी कालापासून जीवाला हे कोळं पटलेलं आहे. आजी पिटले माझे कोळे, आजी पिटले माझे कोळे, करून आलो मी गायची दुःख धरून. कारण माया उपाधी, कारण इंद्रियाला धरून जे सुख असते ते ही म्हणजे इंद्रियात सुख आणि स्वरूप ज्ञान म्हणजे इंद्रियाला उपाधी सोडून जे ज्ञान असते त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. इंद्रियाला धरून जे असते ते परोक्ष ज्ञान असते. मग गुरु काय करतात तर परोक्ष ज्ञान देतात. तुम्ही वाचा, आम्ही वाचतो. तुम्हाला येते ज्ञानेश्वरी पाठ झाली, आमची झाली. तुमची गीता पाठ झाली, आमची झाली. पण सद्गुरूच्या मुखात जे अपरोक्ष ज्ञान असते ते सद्गुरूच्या मुखात असते पण तुमच्या नसते. म्हणून सद्गुरू करावा लागतो. कारण सद्गुरूच्या प्राप्ती नाही ऐशी वेद देती गाये, हरी प्राप्तीशी उपाव आधी तुकारामदा आधी 2 वेळा म्हणता की बाबा रे, तुला जर हरीची प्राप्ती पाहिजे असेल, तुला जर भक्ती पाहिजे असेल तर तू संतांचे सद्गुरूचे पाय धर. मग तुला भक्ती म्हणजे काय तर ते कळेल आणि तिथे अनुभव तुला येईल. कारण उदाहरण सांगते का हा अनुभव येण्याकरता पार्वतीने शंकराला विचारलं की बाबा रे, सर्वच जर भक्ती करून राहिले तर मग सर्वांच्या जीवनाचा उद्धार का नाही. चंद्रकांत तत्वज्ञानी या पुस्तकातलं हे उदाहरण आहे. पहा शंकराने पार्वतीने शंकराला विचारले की सर्वांच्या जीवाचा उद्धार का होत नाही. तर शंकरजी म्हणाले की चल, मी तुला एका ठिकाणी अनुभव आणून देतो. तर ते काशीला गेले. मग काशीला गेल्यानंतर सर्व जे आपले तीर्थयात्रा करणारे आपल्या इष्ट देवतेप्रमाणे आपले भजन पूजन करणं चालू होते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, जय गजानना जय गजानन, अशा आपल्या इष्ट देव
देवतेप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या गडबडीमध्ये परमेश्वराचं ईश्वराचं नामस्मरण चालू होतं. मग तिथे शंकरानं काय केलं तर एक गड्डा खोदला आणि शंकरजी काय झाले तर नंदी झाले आणि पार्वती एक सुंदर स्त्री झाली. मग त्या गड्ड्यात नंदी गेला आणि पार्वतीने सांगितलं की बाबा रे, जाणारे येणारे आपलं नामस्मरण करणं सुरूच होतं. मग एका जाणाऱ्याला विचारलं की बाबा हे काय आहे, तर त्या सुंदर स्त्रीने म्हटलं की माझ्या नंदीला कुणी बाहेर काढावं. मग तो म्हणते ठीक आहे, पण त्यांचे एक वचन होते, एक अट होती की माझ्या नंदीचा जो हात धरेल तो आतमध्ये जाईल. नाही बाबा, आपण आतमध्ये जाणार नाही. बरं, आपलं रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाना, जाना म्हणजे बिना जाण्याचाच विचार करायचं काम नाही, ठोंब्याचं अटी काम नाही. इथे पाहिजे जातीचे येड्या गबाड्याचे काम हे शास्त्र काही म्हणू नये. कारण संतांनी भगवंतांना सर्वांना अधिकार दिला. नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो, परंतु आमचं जीवन कृतार्थ व्हावं म्हणून जाणीतेने गुरु भजिते, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. पहा, झाडाला जर पाणी टाकणं असलं तर आपण वर टाकतो का शेंड्यावर? नाही, मुळात टाकतो की जेणेकरून मुळात टाकलं म्हणजे जे शाखा आहे तर त्या काय होता, आल्हाददायक होता. मग आमचे इंद्रियाचं सुख जेव्हा आम्हाला मूळ संप्रदायाचं गुह्यना मिळते तेव्हा हे इंद्रिय सुखाचं पावन करत असतात. हे इंद्रिय, हे कान, हे डोळे, ज्ञानजनी माझी दृष्टी लागो तुझ्यास गुणपाना, जेणे माझ्या मना गोदा केला, जेणे माझ्या मना गोदा केला. अनंत जन्मीचे विसरल दुःख, तुझे मुख पाहता पांडुरंगा, तुझे मुख पाहता पांडुरंगा, जेणे माझ्या मना बोध केला. त्या सगुणपणाला दृष्टी लागो, जेणे माझ्या मना बोध केला. जोपर्यंत आम्हाला आत्मबोध मिळत नाही तोपर्यंत आमचं जे अंतरंगातलं जे मूळ म्हणजे जो जीव कृतार्थ होत नाही. कारण दिले इंद्रिय हात आणि पाय, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे